यवतमाळ जिल्ह्यामध्ये एटीएस सर्च कारवाई करण्यात आलेली आहे। पुसदमध्ये 14 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं। दहशतवादी संघटनेच्या संपर्कात राहून तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचालीवरून एक्स सिमी कार्यकर्त्यांचे सर्च ऑपरेशन इथे सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली। मध्यरात्रीपासून पथक इथे कारवाई करत असल्याचं कळतंय। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेडमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। एकूण 14 ठिकाणी ही शोध मोहीम सुरू असल्याचं कळतंय। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात। भास्कर मेहरे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। भास्कर, काय नेमकं प्रकरण आहे आणि कारवाई आता कुठपर्यंत आली आहे? एकीकडे पुसद जो भाग आहे या परिसरामध्ये सिमीचे काही कार्यकर्ते होते आणि त्यांच्यानंतर कालांतराने कारवाई सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली होती। काही लोकांना अटक सुद्धा झाली होती। मात्र काल रात्री अचानकपणे एटीएसने एक कारवाई सुरू केलेली आहे की पुसद आणि उमरखेड या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे। 14 ठिकाणी एकंदरीत ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आहे आणि जे तरुण जे आहे या तरुणांना यांच्या सक्रिय हालचाली वरून ही सगळी एकंदरीत कारवाई केल्याचं लक्षात येत आहे। एक सिमीचे जे कार्यकर्ते आहे यांच्याकडे ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आहे आणि मध्यरात्री काल उमरखेडमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं सर्च ऑपरेशन सुरू होतं आणि पुसदमध्ये सुद्धा। एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात या व्यतिरिक्त अजूनपर्यंत कुठली माहिती बाहेर आलेली नाही। मात्र ज्यावेळेस हे संपूर्ण प्रकरणाचा तपास होईल त्या अंती एकंदरीत माहिती बाहेर येणार आहे। जी नक्कीच, धन्यवाद भास्कर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी धाराशिवमधून आहे। धाराशिवमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं। कळंब शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोलिसांसमोरच 2 गटात तुफान हाणामारी झाली। जिल्हा परिषद निवडणुकीवरून दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं कळतंय। भर चौकामध्ये पोलिसांसमोरच ही तुफान हाणामारी झाली आहे। यामध्ये 6 कार्यकर्ते हे गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात। बालाजी निरफळ आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। बालाजी, हा नेमका प्रकार कशामुळे घडला आणि त्यानंतर काय नेमकी कारवाई करण्यात आलेली आहे? जिल्हा परिषदेच्या नुकताच निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि डिक्सळ गटातून जे आहे ते उभाटा गटाचे उमेदवार जे आहे ते मस्के यांच्या परिवारातील सदस्याचे उमेदवार होते आणि तिथे काँग्रेसचाही उमेदवार होता। काँग्रेसचाही उमेदवार उभा केला नाही तर खरं तर महाविकास आघाडी झाली नव्हती। मात्र मस्के जे आहे ते पराभूत झाले आणि पराभूत याच्यावरनं जे आहे ती काँग्रेस आणि उभाटाच्या याच्यामध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर जे आहे ते हाणामारीत झालं। हाणामारी ही जी आहे ती भर शिवाजी महाराज चौकात झालेली आहे आणि याच्यात एक बघितलं पाहिजे की जिथं हाणामारी होते तिथं पोलीस बाजूला आहेत। मात्र पोलिस भांडण मिटवण्याची भूमिका पोलिसांनी घेतली। पोलिस जर त्या ठिकाणी आक्रमक भूमिका घेत आहेत तर हाणामारीचा जे प्रकार आहे तो वाढला नसता। मात्र ही सगळा प्रकार बघताना आपल्या दृश्यामध्ये दिसतंय पोलिसांची कुठेतरी ही भूमिका जी आहे ती गळचेपी भूमिका त्या ठिकाणी दिसून येते। पोलीस त्या ठिकाणी तात्काळ जर काही ऍक्शन घेत होते तर हा वाद वाढला नसता। पोलिसांच्या समोर सगळं हे भर चौकात घडताना दिसतंय। याचे मोबाईल रेकॉर्ड केले जातात, मोबाईलवरती चित्रीकरण केलं जातं। मग पोलीस तिथं काय करत होते हा नेमका प्रश्न या निमित्तानं उपस्थित आहे। उलट भांडण झाल्यावर कळंब शहर जे आहे ते पोलिसांकडून बंद करण्यात आला असा व्यापाऱ्यांचा आरोप आहे। काही व्यापाऱ्यांना किरकोळ पोलिसांकडून लाठीचार्ज केला असाही देखील आरोप व्यापाऱ्यांनी केलाय। मात्र वस्तुस्थिती आहे ज्या कारणामुळे भांडण झाले, ज्या गटात भांडण झाले त्या दोन्ही गटाला ताब्यात घेणं किंवा कायदेशीर पद्धतीने कारवाई करणं हे पोलीस करू शकत होते। मात्र ते पोलिसांनी त्याच्यात केल्याचं दिसत नाहीये। त्या गटात ज्या 2 गटात हाणामारी झाली त्याच्यामध्ये 4 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत आणि त्यांना अंबाजोगाई इथे रेफर केलेले आहे। घटना रात्री घडली आहे मात्र अद्यापपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाहीये। त्यामुळं पोलिसांच्या कारभारावरती खरंच या निमित्ताने एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। आता ही भांडणं जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या कारणावरून झाल्याचं कारण आहे। मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यातली प्रमुख वस्तुस्थिती जी आहे ती समोर येणार आहे। जी नक्कीच, धन्यवाद बालाजी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।